Hello, welcome learners. How are you? I hope you are doing well. So, today we will see some new information about the scholarship, class 4 scholarship examination. So, have you participated in the scholarship examination? So, in this lecture, we will see the 2027 exam, scholarship exam, what are the benefits, why student participate it, and okay, and what are the syllabus of it. Got it? So let's start. सो फर्स्ट ऑफ ऑल स्कॉलरशिप काय असते क्लास 4ला आपण स्कॉलरशिप देतो ॲक्च्युली दोन एक इंग्लिश मिडियमची असते आणि एक मराठी मिडियमची असते ओके तर मी इथे इंग्लिश मिडियमचं मोस्ट ऑफ कव्हर करणार आहे ओके तर स्कॉलरशिप काय असते तर स्कॉलरशिप ओके क्लास 4 स्कॉलरशिप एक्झामिनेशन इज अ स्टेट लेवल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कंडक्टेड बाय महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन हे जे महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन आहे ना हे कंडक्ट करतं ओके स्कॉलरशिप एक्झाम इट इज डिझाईन टू आयडेंटिफाय टॅलेंटेड स्टुडंट्स अँड एनकरेज देम टू एक्सेल इन अकॅडमिक्स हे कशा करता डिझाईन केली गेली आहे तर टॅलेंटेड स्टुडंटला आयडेंटिफाय करण्याकरता आणि त्यांना एनकरेज करण्याकरता इन अकॅडमिक्समध्ये स्टुडंट्स answer multiple choice questions in subjects such as mathematics, language, mental ability and EVS. Okay? So जो आंसर में मल्टीपल चॉइस क्वेश्चंस रहते हैं ऐसे थेरोटिकल क्वेश्चंस नहीं रहते कि राइट अ सेंटेंस राइट अ आंसर्स इन वन और टू सेंटेंसेस ओके ऐसे नहीं रहते हैं मल्टीपल चॉइस क्वेश्चंस रहते हैं हमें मल्टीपल में 4 क्वेश्चंस दिए होते ऑप्शंस दिए होते 1 2 3 4 और हमें एक कौन सा भी एक को मीन्स चूज करना पड़ता है सर्कल करना पड़ता है सर्कल करायला लागतं बरोबर ओके सो व्हाय शुड स्टुडंट पार्टिसिपेट स्टुडंटने पार्टिसिपेट का करायला पाहिजे ही एक्झाम का द्यायला पाहिजे ओके तर इम्प्रूव्ह लॉजिकल थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल जे लॉजिकल थिंकिंग आहे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आहे ती इम्प्रूव्ह होते मुलांची बिल्ड कॉन्फिडन्स फ्रॉम द अर्ली एज कॉन्फिडन्स बिल्ड होतो ओके डेव्हलप द हॅबिट ऑफ रेग्युलर स्टडी अँड रिव्हिजन रेग्युलर स्टडीची हॅबिट्स लागते रिव्हिजनची हॅबिट लागते गिव्ह एक्सपिरियन्स ऑफ अपेअरिंग फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ओके एक एक्सपिरियन्स येतो तुम्हाला माहिती आहे का आफ्टर 10th नंतर म्हणजे 11th और 12th नंतर तुम्ही कोणतीही गव्हर्नमेंट एक्झाम द्या किंवा नीट JEE CET कोणत्याही सेक्टरमध्ये गेलं ना तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामशिवाय ऑप्शन नाही आहे ओके कॉम्पिटेटिव्ह एक्झामच पुढे म्हणजे घेतली जाते कोणतेही एक्झाम करता तुम्ही टीचरची एक्झाम म्हणा TET म्हणा ओके नेट सेट एक्झाम म्हणा जे कॉलेजचे प्रिन्सिपल करता असतात ते टीचर्स करता असतात ते तसं म्हणजे ऑप्शन नाही आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची आणि मी तर म्हणेल की हे खूप चांगली प्रॅक्टिस आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करता ओके आपले म्हणजे थिंकिंग लॉजिकल थिंकिंग इम्प्रूव्ह होते प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स इम्प्रूव्ह होतं आणि ओके फॉरगेट अबाउट की मीन्स पैसे किती भेटणार ते स्कॉलरशिप फॉरगेट अबाउट दॅट ओके मीन्स लेट्स थिंक अबाउट द फ्युचर ओके सो हेल्प्स प्रिपेअर फॉर द फ्युचर स्कॉलरशिप अँड एंट्रन्स एक्झामिनेशन ओके तुम्हाला समजलं फर्स्ट आपण काय पाहिलं स्कॉलरशिप काय आहे ओके आणि ती का द्यायला पाहिजे स्टुडंटने ओके त्याचे बेनिफिट काय व्हॉट आर द बेनिफिट्स नाव फर्स्ट आपण पाहिलं ना की इम्प्रूव्ह होते लॉजिकल थिंकिंग प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल फ्युचर करता इम्पॉर्टंट आहे ओके हॅबिट रेग्युलर स्टडी रिव्हिजन आणि those students who are eligible okay and receive the government scholarship based on merit and application rule तुम्ही कधी मेरिटमध्ये आले ना तर तुम्हाला एक स्कॉलरशिप दिली जाते अंडर द विवाह स्कीमा सिलेक्टेड क्लास 4 स्टुडंट रिसिव्ह द 5,000 पर इयर
फॉर 3 इयर्स मीन्स 3 इयर्स प्रत्येक वर्षी आपल्याला 5,000 भेटतात. ओके, 3 वर्ष तर मग टोटल किती झाले? 15K, 15,000 भेटते ना आपल्याला, आपण कधी मेरिटमध्ये आलो तर. ओके, सो स्टुडंट्स रिसिव्ड recognition फॉर their academic achievement, improves analytical thinking, speed and accuracy. ओके, ही इम्पॉर्टंट आहे. पॅरेंट्स, टीचर्स हे म्हणजे 15K या 5,000 पर इयर, डोंट थिंक अबाउट दॅट. फ्रँकली स्पीकिंग, थिंक अबाउट दॅट मीन्स our student will learn fast. Okay, means improve the analytical thinking of the students, speed and accuracy. Okay, strengthen the foundation of higher class and future competitive exams. मी सांगितलं ना, फ्युचर जे आहे म्हणजे आता तुम्ही कोणती एक्झाम घ्या, 11-12 नंतर जे लागते ना, UPSC, MPSC, खूप एक्झाम आहे गव्हर्नमेंटच्या, ते एवढ्या एक्झाम आहे की बस. कॉम्पिटेटिव्ह एक्झामच, कॉम्पिटेटिव्ह टाईप एक्झाम होता त्याच्या. ओके, आपण आता काय करतोय, मी एक ऑब्झर्व केलं, मी ॲक्च्युली ह्या चॅनलला व्हिडिओ बनवतो ना, EVS, मॅथ, इंग्लिश, क्लास 4, क्लास 3, क्लास 2चे, म्हणजे मला जे कमेंट येतं ना, मे बी मला माहीत नाही टीचरकडून आहे की पॅरेंट्सकडून आहे, त्यांना क्वेश्चन अँड ॲन्सर पाहिजे असतं. ओके, ते म्हणजे ते आहे, पण म्हणजे कन्सेप्ट अंडरस्टँड करायला पाहिजे फर्स्ट मुलांनी. माझं म्हणजे मला असं वाटतं. मी ह्या चॅनलवर एक ब्रेन ॲक्टिव्हिटी म्हणून पण व्हिडिओ टाकतो आहे. ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्यात खूप म्हणजे 10 सेकंदामध्ये आपल्याला ॲन्सर द्यायचं आहे आणि सब्जेक्ट रिलेटेड आहे. पण काय माहीत म्हणजे मुलं पाहत नाही आहे की नाही, नाही माहिती मला. पण खूप चांगलं आहे, म्हणजे तुम्ही एकदा ट्राय करू शकता ते व्हिडिओज. 1-1, 2-2 मिनिटात ते मिनिटचे आहे फक्त. ओके, चला तर आपल्याला समजलं व्हॉट आर द बेनिफिट्स. ओके, आता मोस्ट ऑफ टेंटेटिव्ह मंथ ऑफ एक्झाम केव्हा असते? आता जस्ट 2026 एप्रिल महिन्यामध्ये एक्झाम झाली. ओके, तर त्यानुसार मीन्स डी 2027 एक्झाम डेट हॅज नॉट वेट ऑफिशियल अनाऊन्स झाले नाही आहे. ओके, बेस्ड ऑन द प्रिव्हियस शेड्यूल, आपण काय सांगतोय, बेस्ड ऑन द प्रिव्हियस शेड्यूल, क्लास 4 एक्झामिनेशन स्कॉलरशिप एक्झामिनेशन इज एक्सपेक्टेड टू हेल्ड अराउंड द एप्रिल 2027. हे जस्ट एक्सपेक्ट करतोय आपण. का? कारण की आता मागच्या वर्षी 2026मध्ये एप्रिलमध्ये झाली, म्हणून आपण जस्ट एक कन्सिडर करतोय. मागे पुढे होऊ शकतं. ओके, तर हे कन्फर्मेशन अजून आलं नाही आहे. जे MSc जे आहे ना, त्यांच्याकडून ऑफिशियल अनाऊन्समेंट झाली नाही आहे अजून एक्झामची. आता पॅटर्न कसा असतो एक्झामचा? ओके, आता काय ना, पेपर एक आणि पेपर 2 असे 2 पेपर्स असतात. ओके, एक पेपर असतो 150 मार्क्सचा, इथे दिला आहे ना 150 मार्क्सचा एक पेपर, आणि टाईम किती असतो? 90 मिनिट्स, 1 हवर 30 मिनिट्स, म्हणजे 90 मिनिट्सचा टाईम असतो एका पेपरला 150 मार्क्सला. ओके, तर पहिला जो पेपर फर्स्ट असतो त्यात इंग्लिश असतं, 25 क्वेश्चन्स असतात 50 मार्क्सचा, म्हणजे एक क्वेश्चन हा 2 मार्क्सचा असतो. मॅथमॅटिक्स असतं, 50 क्वेश्चन्स असतात 100 मार्क्सला, म्हणजे टोटल किती झाले? 150 मार्क्स झाले, 75 क्वेश्चन झाले पेपर 1मध्ये. ओके, आता पेपर 2मध्ये, पेपर 2 पण 150 मार्क्सचा असतो, सेम टायमिंग असतो 90 मिनिट्स. यामध्ये मराठी अँड इंटेलिजन्स टेस्ट असते. मराठीला 25 क्वेश्चन्स असतात 50 मार्क्सचे, आणि इंटेलिजन्स टेस्ट जे असतं त्याला 50 क्वेश्चन्स असतात 100 मार्क्सचे. तर हा पण कितीचा झाला? 150 मार्क्सचा. म्हणजे टोटल पेपर 1 आणि पेपर 2 मिळून टोटल किती झाले? 300 मार्क्स. ओके, कारण की याचे 150 आणि पेपर सेकंडचे 150, तर टोटल क्वेश्चन किती झाले? टोटल क्वेश्चन 150 आणि टोटल मार्क्स 300, बिकॉज एक जो क्वेश्चन आहे तो 2 मार्कांचा आहे. ओके, सो 150 into 2, 300 मार्क्स. ओके, 2 मार्क्स. ओके, ईच क्वेश्चन, अँड देअर आर 4 ऑप्शन्स फॉर ईच क्वेश्चन. ओके, मी अगोदर सांगितलं ना, आपल्याला 4 ऑप्शन दिले जातात. ओके, एका क्वेश्चनला, त्यापैकी आपल्याला एक कोणत्याही याला सर्कल करायचं असतं. ओके, जे बरोबर असेल ते.
सो डिफिकल्ट लेवल काय, इझी 30% इझी असतं, मीडियम 40% आणि 30% हे डिफिकल्ट लेवल असते. ओके, गॉट इट. पेपर कसे, एक्झामचा पॅटर्न समजला तुम्हाला. पेपर 1, पेपर 2. पेपर 1 150 मार्क्स, पेपर 2 150 मार्क्स. ओके, पेपर 1 मध्ये इंग्लिश आणि मॅथ, पेपर 2 मध्ये मराठी आणि इंटेलिजन्स टेस्ट, बुद्धिमत्ता म्हणतो आपण त्याला. ओके, समजलं. आता हा सिलेबस आहे. ओके, मराठीचा 25 प्रश्न असतील, 50 गुण असतील. आकलन, शब्दसंपत्ती म्हणजे सामान्य ते शब्द, विरुद्ध आहे ते शब्द, हा सिलेबस आहे. व्याकरण आहे, सामान्य ज्ञान आहे, त्याचे आकलन आहे. हे जे फर्स्ट, हा जो पहिला एवढा सिलेबस आहे त्याला 24% वेटेज दिलं गेलं आहे. शब्दसंपत्तीला सर्वात जास्त आहे, 44%. हे जे शब्दसंपत्ती आहे म्हणजे सामान्य आहे ते शब्द, विरुद्ध आहे ते शब्द, ओके, म्हणी, वाक्प्रचार, त्याला सगळ्यात जास्त आहे. म्हणजे आपल्याला कुठे जास्त वेटेज दिलं आहे ते मी इथे जस्ट सांगतोय. ओके, पाहायचं तर आपण आपल्याला सर्वच आहे. व्याकरण 24% आणि हे जे सामान्य ज्ञान आहे ते 8%. म्हणजे याने आपल्याला समजेल की आपल्याला जास्त भर कुठे द्यायचं आहे. ओके, समजलं तुम्हाला हे? तुम्ही नोट डाऊन करू शकता तुम्ही. इंटेलिजन्स टेस्ट. ओके, इंटेलिजन्स टेस्ट 100 मार्क्स. ओके, हा त्याचा सिलेबस आहे. युनिट 1 8% आहे कॉम्प्रेन्शनला. क्लासिफिकेशनला 10% आहे. क्लासिफिकेशनमध्ये काय काय येतं, वर्ड्स, नंबर, फिगर्स, लेटर्स. ओके, हे बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स टेस्ट. ओके, हे मी दिलं आहे तुम्हाला. कोरिलेशन ॲनालॉजी 10%, 10% नंबर ऑर्डर सिरीज. ओके, हा पूर्ण सिलेबस आहे इंटेलिजन्स टेस्टचा. 50 क्वेश्चन्स असतील 100 मार्क्सला. कशाला किती वेटेज आहे हे मी असं ब्रॅकेटमध्ये दिलं आहे तुम्हाला हे. ओके, गॉट इट. हा तुम्ही सिलेबस पाहू शकता, काय काय सिलेबस असेल. आपण ते कव्हर करू इन डिटेलमध्ये, पण एक जस्ट इंट्रोडक्शन आहे हे. माहिती पाहिजे म्हणून तुम्हाला की काय काय नेमकं आपण अभ्यास कशाचा करणार आहोत. त्यानुसारच तर तुम्ही डिसिजन घेसाल ना स्कॉलरशिपला. ओके, युनिट 8 आपण मागच्या स्लाईडला युनिट 7पर्यंत होतं इंटेलिजन्स टेस्ट. इथे युनिट 8 पण आहे, युनिट 9 आहे, युनिट 10 आहे, युनिट 11 आहे. ओके, हे असं मी एक टेबल म्हणून जस्ट दिलं आहे की इंटेलिजन्स टेस्टचा युनिट 1 टू युनिट 11 कोणाला किती वेटेज आहे आणि टॉपिक काय काय आहे. इन डिटेल तुम्ही की त्या टॉपिकमध्ये कोणकोणते सब टॉपिक असणार ते तुम्ही इथे पाहू शकता. सिम्बॉलिक लँग्वेजमधून युनिट 10मध्ये हे एवढं आहे. लेटर्स, डिजिट, सिम्बॉल, डिजिट ऑफ डिजिट, सिम्बॉल ऑफ डिजिट्स. ओके, गॉट इट. इंग्लिशचं पण 50 मार्क्सचा 25 क्वेश्चन. हा सिलेबस आहे. व्होकॅब्युलरी 24% वेटेज आहे. वर्ड गेम्स 8%. ओके, लँग्वेज स्टडी आहे, हे आपलं ग्रामर आहे. ओके, क्रिएटिव्ह रायटिंग 8%. म्हणजे पॅराग्राफ दिले असेल त्यावर काही क्वेश्चन्स विचारतील ते. रीडिंग स्किल्स. ओके, ही सिलेबस आहे इंग्लिशचा. मी हे वेटेज दिले आहे ब्रॅकेटला की कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे. मॅथ 100 मार्क्स, 50 क्वेश्चन्स आहे मॅथचे पण. नंबर वर्क 16%, ऑपरेशन ऑन नंबर 20%, फ्रॅक्शन 12%, जॉमेट्री, पॅटर्न्स, ओके, मेजरमेंट, पिक्टोग्राफ्स. ओके, हे तुम्ही नोट डाऊन करू शकता. ओके, हा सिलेबस आहे, पण म्हणजे हा जस्ट एक इंट्रोडक्शन म्हणून सांगतोय, बाकी एवढं काही नाही आहेत. नक्की एक माहिती म्हणून पाहिजे तुम्हाला, म्हणजे आपल्याला समजेल की आपण कुठे ॲक्च्युली जास्त भर द्यायला पाहिजे, कोणत्या टॉपिकवर, कोणत्या सेक्शनला. ओके, सो आय होप लर्नर्स तुम्हाला समजलं असेल स्कॉलरशिप का द्यायला पाहिजे, काय बेनिफिट्स आहे, काय काय सिलेबस आहे, किती मार्कांचा पेपर असतो, पेपर 1, पेपर 2. ओके, आणि त्याचे बेनिफिट्स काय आहे, स्कॉलरशिप किती भेटते. मी हे कव्हर करण्याचा ट्राय केला आहे. काही म्हणजे राहिलं असेल तर तुम्ही मला सांगू शकता. ओके, सो थँक यू लर्नर्स. कीप लर्निंग and please like, share and subscribe if you like this video. Got it? Thank you. Let's see you in next video.